राष्ट्रीय संत भगवान बाबा यांचा दसरा मेळाव्यानिमित्त आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी भगवान भक्तीकड्यावरून बटुळे बाबा आहेत। बाबा, काय सांगायचं, या ठिकाणी खूप मोठा लाखोंचा जनसमुदाय आज दसरा मेळाव्यासाठी येत आहे। ही आम्हाला एक भगवान बाबांनी शक्ती आणि युक्ती दिलेली आणि ह्या शक्ती आणि युक्तीला चालण्याकरता मुंडे साहेबांनी एक प्रेरणा समाजाला दिलेली। तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षातून एक वेळेस का व्हायना सर्व समाज, ऊसतोडगार कामगार असो, कर्मचारी असो, अधिकारी असो, हे विजयादशमीच्या निमित्ताने सर्व एकत्र येते। याच्यामुळं आपला एक जोडजमा दिसन एक असं मुंडे साहेबांनी ही परंपरा चालू केलेली। तर ह्या परंपरेला आम्हाला कमीत कमी 100 वर्षे अजून चालाव या भावनेने आम्ही आपलं हे कार्य करीत चाललेलो आहे। सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये या ठिकाणी जातीयते निर्माण होताना दिसत आहे, तर काय कारण आहे? नाही, आता कसं असतं तुमच्या लक्षात आहे का, प्रत्येक समाजामध्ये एक अर्धा कुत्र जन्मत असते। बटुळे मामा बोलते जरांगे को बोलते, तर मग ते काय होतं, एक भोगलं का आता आजे येणारे काय असते ते म्हणतात सर नाही बाबा हे सावक आहे काय नो। तशी गोष्ट महाराष्ट्राची झालेली। कुठंतरी समाजात तेट निर्माण करायचा, कुठंतरी काहीतरी करायचं, त्या गोष्टीवर हे शक्य नाही। कारण ओबीसी समाज, एससी एसटी समाज एक सामान्य गरीब समाज आहे, कष्टकरू समाज आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे ते संविधानिक दिलेलं आहे, संविधानाच्या हिशोबाने दिलेलं आहे। कारण त्यांनी म्हणजे सर्व समाजाचा विचार करून आणि समाज मागासलेला कोणता आहे, कोण्या समाजाला काय गरज आहे याच्यावर हे आरक्षण त्यावेळेस दिलेलं आहे। तर हे आता नवीन कोणीतरी काहीतरी यायचं, कुठंतरी कोणाला डावजायचं आणि जातीतेट निर्माण करून स्वतःची पोळी भाजायची दुकानदारी चालू करायची, हे महाराष्ट्रात चालू आहे। बरं, सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक जाती आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहेत, जसं की या ठिकाणी बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल, त्याचबरोबर मराठा समाज असेल, तर काय सांगायचं याबाबत? नाही, आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे की बाबा अनेक जाती उतारत्या। आता कसं असतं तुम्ही लक्षात घ्या, आता तुम्ही हे 1000 लोक आले काय म्हणून आले, बटुळे बाबा आला आहे की नाही, तसं आता एक काहीतरी एक कुत्रं आलं ते भो 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 करतंय आणि ते भोकल्यामुळं काय व्हायला लागलं, लोकांना वाटतं मला हे सोन्याचं भांडं मिळतंय का, दुसऱ्याला वाटतं मला चांदीचं मिळतंय का, तिसऱ्याला वाटतं मला काही एखादा म्हणजे खजिना मिळतो का। याच्यात काही नाही, जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलं आहे, जे दिलं आहे हेच योग्य आहे। याच्यात कुठेही बदल होणार नाही, कोणी बदल करू शकत नाही। आज दसरा मेळाव्यासाठी पंकजाताई मुंडे यांचं या ठिकाणी भाषण ऐकण्यासाठी, दसरा मेळाव्यासाठी या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे। तर तुमचं या ठिकाणी कसं पाहता या दसरा मेळाव्याकडे, कशा पद्धतीनं ताई या ठिकाणी संबोधित करणार आहे? नाही, संबोधित करणार म्हणजे त्यांनी एक त्यांच्या वडिलाची परंपरा, वडिलांनी जी त्याच्या ही जनता त्याच्या ओटीत टाकलेली, म्हणजे त्या जनतेच्या ओटीत टाकलेल्या आहेत। काय पंकजाताई ही एक समाजाच्या ओटीत टाकलेली आणि समाज पंकजाताईकडे बघून एक भगवान बाबाची भक्ती म्हणून हे सगळे भक्तच आहेत। ताई असो, आपण असो, सगळे सामान्य आपण भगवान बाबाचे भक्त आहेत आणि भक्त म्हणून आणि भगवान बाबाकडे जात भेट नव्हती, सर्व समाजाचे लोक होते, सगळ्या समाजाचे त्यांनी प्रत्येकाला आजही तुम्ही भगवानगडावर जर गेले तर सगळ्या समाजाचे तुम्हाला सांगतो याच्यामध्ये शिक्षक याला शिकायला पोर आहे। भगवान बाबाकडे जातीभेद कधीच नव्हता, कोणाच्याही तिथे भगवान बाबा कधीच म्हणलेलं नाही। पण हे आता काय होतं, काही गोष्टी कलियुग आलेलं आहे, कलियुगामध्ये काहीतरी आपलं मूर्खपणाचे लक्षणं एक अर्धा जन्मदू आणि ते त्यामागं त्या गोष्टी पांगत चालते। बरं, आज या ठिकाणी हा दसरा मेळावा सर्वसमावेशक असणार आहे, कारण 18 पगड जातीला सोबत घेऊन लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी सुरू केलेला हा दसरा मेळावा या ठिकाणी त्याचा वारसा पंकजाताई मुंडे पुढे चालू होत आहे ना। ऐतिहासिक दसरा आहे। दसरा मेळावा म्हणजे ह्यो आमचा साहेबांनी जे आम्हाला दिलेलं आहे हे ऐतिहासिक आहे आणि साहेबाची जी
हे तर ही साहेबाची परंपरा आम्हाला पुढं चालवणं गरजेची आहे. समाज असो सर्व समाजाला, एक जात नाही, सर्व समाजाचा दसरा आहे ह्यो. ते काहीतरी लोक आता काहीतरी वा नारायणगड आमकगड एक जात दाखवते, तसं हे एका जातीचा नाही, सर्व महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचा दसरा मेळावा आहे. हे भगवान बाबांनी 18 पगड जातीला आशीर्वाद दिलेले आहे. आणि 18 पगड जात तुम्हाला सांगतो, मुंडे साहेबांनी प्रत्येकाच्या खांद्यावर हात ठेवून मोहर घातलेला आहे. मुंडे साहेब कधी म्हणले नाही यो माळी आहे म्हणून याला आमदार नाही होऊन द्यायचो, तो मराठी आहे म्हणून आमदार नाही होऊन द्यायचो, ह्यो मागासवर्गीय म्हणून आमदार होऊन द्यायचो नाही. मुंडे साहेबांनी गेलेला माणूस जो 24 घंटे दारू पिऊन पडतो त्याला आमदार केलेला आहे खडकावरले. हा म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घ्या. बघा, ते हे होते या ठिकाणी आपल्यासोबत बटुळे बाबा यांनी संवाद साधलेला आहे. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.